त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती, त्यांचे 4 मुद्दे त्यांनी मांडले होते. ते 4 मुद्दे आम्ही कालच खुलासा केला होता. मी त्यांना कालच उत्तर आम्ही दिले होते. तर त्यांनी आज नका करायचे काय कारण नव्हते. म्हणजे जे त्यांचे 4 प्रश्न प्रामुख्याने अहवालावर होते ते जे आम्ही उत्तर काल पत्रकार परिषदेत दिली होती त्यामुळे त्यांना ते पोचले होते. तरीसुद्धा मी कालही बोललो होतो आणि आजही बोलतो की गोकुळची सभा हे त्याच्या डोक्यात नाही आहे. येणाऱ्या 2-4 महिन्यांमध्ये निवडणूक आहेत आणि त्याप्रमाणे ते इथं झेंडे बिंडे घेऊन ते करत होतात. तर मी मग प्रस्तावितसुद्धा सांगितलं की तुमचं 4 महिना करा की तुमचं झेंडे बिंडं काय आम्ही काय विरोध करतो आहे. कुणी कुठं लोकशाही उभा राहायचा झेंडा करायचा ते आज कशाला तुमची ट्रायल चाललेली आहे. मी 2-3 वेळा बोललो ना माईकवर. त्याच्यामागचं कारण आहे की उद्देश वेगळा आहे. वार्षिक सभा ही निमित्त करून गोष्टीचं एकमेव चाललेलं आहे. कुठल्या तर मतदारसंघातला विषय आहे. पण सभासदांच्यासाठी नाही तर ही नेत्यांच्यासाठी सभा चालवली गेली असं त्यांचं. हां, मला एकच आहे की कालही मी बोललो की ज्या संचालका आमच्यावर या गोष्टी बोलतात त्यांनी वर्षभरात किती मिटिंग अटेंड केल्यात, किती मुद्दे मांडलेत, किती सहभाग केला हे सांगावं. संचालक बोर्डाचं कर्तव्य केलं आहे का आणि तुम्ही मार्क करायला पाहिजे. तुम्ही परत ते रिवाइंड करा. संघ त्यांचा कारभार अशा पद्धतीने त्यांचं कायम येत होतं. गोकुळ आपलं म्हटलं तर विकास होईल ती भूमिका त्यांची दिसली नाही. शेवटी त्यांच्या सासऱ्याच्या ताब्यासोबत 35 संघ होता. त्यामुळे गोकुळ आपला हा विशब्द गेला. त्यांचा संघ ती कराल्यात तिने बघावं करावं अशा पद्धतीचे त्यांच्या कालचे ते तुम्ही तुमचे त्याची माईक हे बघा व्हिडिओ बघा. हे जर त्यांची भावना एखादं आपण त्यात नाही आहे आपला काय संबंध आणि आपण वेगळं काय तर बोलायचं असं डोक्यात तर प्रत्येक संचालक हा प्रत्येक सभेला किंवा मिटिंगला उपस्थित असतोच असं नाही. त्यामुळे मी देखील काही मिटिंगला उपस्थित होते. पण इथून पुढे होणाऱ्या ज्या मिटिंग आहेत त्या इन कॅमेरा घ्याव्या अशा पद्धतीची मागणी असं आहे. ऐकून या कोर्टासारखी चौकशी करून इन कॅमेरा चौकशी करायला नाही. सहकार आहे. सहकारात ऐकून घ्या. तुम्हाला ओपन फील्ड आहे. तुम्हाला मतं मांडण्याची भूमिका आहे. तुमचं निरसन करावं. तुमची मतं तुम्ही अभ्यास करून बोलावं आणि त्यानंतर भाग घ्यावा आणि आपले असल्या संचालकांकडून एकोपा करावा. मी काल प्रश्न त्यांना विचारलेला आहे. तुम्ही 4 निवडायला मग तुमचे 3 कुठे गेलेत. पडलेले उमेदवार तुमच्याकडे महत्त्वाचे नाही आहेत. ह्याचा तुमची भूमिका लोकांना मान्य नाही आहे. तुम्ही कुठं तर संघाची बदनामी करण्यासाठी इंडायरेक्ट प्रयत्न करता. ही जो उत्पादक शेतकरी आहे भगिनी आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि संघ हा प्रगती करत असताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने गालबोट लावायचा प्रयत्न करत आहे. ही माझी भूमिका आहे. अध्यक्ष म्हणून आजची सभा कशा पद्धतीनं पार पडली तुमचा अनुभव? आता अजूनही ह्याच्यापेक्षा 2-3 तास चालवत होती पण किमान लोकांनी माझ्या चिठ्ठ्यासारख्या लोकर रायटरांच्या की जरा लोकर आठवा की एक लांबच मावलं म्हणून जर आटोपती घेतली आणि मी 2 तास चालवणार होतो. जिल्हा बँकेत सभासद संचालक प्रश्न विचारतात मात्र इथं आम्हाला प्रश्न विचारू दिले नाहीत असा आरोप केला. असा आहे. ऐकून घ्या. कुठेही संचालक बोर्डाचा हा दिवस नाही आहे. जो उत्पादक शेतकरी आहे जो सभासद आहे जे अहवाल साला जे सभासद आहेत त्यांची असलेल्या प्रतिनिधींनी विचारायचे प्रश्न आहेत. आजची मिटिंग तिने लेखी प्रश्न द्यायचे असतात. त्यांची उत्तरं आम्ही वाचलेली जाईल. सगळ्यांचे वाचलेले आहेत किंवा इथं आहे विचार करायचा आहे आणि ह्याच्या गोष्टी करायच्या आहेत. पण संचालकांना मात्र 12 महिने ज्या मिटिंग होते तिथं आपली भूमिका मांडायची आहे आणि धोरण ठरवण्यात भाग घ्यायचा आहे आणि त्यांनी भूमिका आपली सोडून बाकीची भूमिका करायला आहेत. तुम्ही अभ्यास केला काय की जनतेने त्यांना व्यासपीठावर बसायची परवानगी दिलेली आहे. त्यांचं आज मला वाटतं खुर्चीसुद्धा त्यांची लावलेली लेबल आहे बघा शेवटच्या कोपऱ्यात. आत्ता किती वर्ष आहे 3रं का 4थं निवडून आलेलं काय मला माहीत नाही. तरीसुद्धा जनतेने यांना वरती दिलं हे खाली वरती यायला तयार नाहीत. मग आता काय ह्यांना जर खालीच बसायचं असेल मी तर काय करणार आता. हो हे जनतेने तुम्हाला वरतीवर बसवून व्यासपीठ दिलं असेल सुद्धा तुम्ही वरती यायला तयार नाही आहेत तर कदाचित आता काय मला काय बसवणार नाही. पण त्यांनी जर असं ह्यामध्ये जरा सुबुधी यावी परमिशन. हां कायम तो विषय निघतोय की त्यांच्या अनुपस्थितीचा यावर्षी तरी तुम्ही कारवाई करणार का? सलग 3 मिटिंग नाही आमच्याकडं अशी पद्धत नाही आहे की कुठल्या संचालकांना वेगळ्या पद्धतीनं कमी करणे. तिन्ही समजून यावं कारण ते येऊन सह्या करतात. आम्ही कधी विचारत नाहीत आणि आजही सुद्धा सह्या केल्या तर आम्ही ते घेऊ पण त्यांनी सभा घ्यावा. त्यांची पहिली टर्म आहे. ह्या क्षेत्रातला अभ्यास त्यांना कदाचित कमी असेल मी असं म्हणा नाही. ह्या क्षेत्रातला दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास असं असेल मी असं म्हणा नाही. ते क्वालिफाईड आहेत पण ह्या ह्याच्या क्षेत्रातला अभ्यास करून ह्याची भूमिका करावी आणि मांडावं. आणि आम्ही असं म्हणत नाही की आम्ही बरोबर असं म्हणणार नाही पण चांगल्या सूचनासुद्धा त्यांनी मांडाव्यात. ती भूमिका मला आज एखादी दिसलेली नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.